इतना भी खास नहीं हूँ, ठीक है। ओके ओके ओके, बस बस बस. आता काय आहे न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन? काय आहे? चेंज इन मोमेंटम किंवा रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज, अरे तुमच्या समोर आहे ना, वाचा ना. इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द फोर्स अप्लाइड अँड इन द डायरेक्शन ऑफ. ओके. सो त्याच्यानंतर आपण इम्पल्स बघितलाय. तर ते सेकंड लॉ नंतरच का बघितलं? बिकॉज इट इज सेम ॲज दॅट ऑफ दॅट फोर्स इन टू टाइम इज इक्वल्स टू चेंज इन मोमेंटम. आणि चेंज मी तुम्हाला नेहमी सांगितलंय, चेंज हाऊ टू बी कॅल्क्युलेट? फायनल मायनस इनिशियल. सो क्वेश्चन मध्ये असं सांगितलं का काय की इनिशियल व्हेलॉसिटी इतकी होती म्हणून? नाही. सो जर सांगितलेलं नाहीये तर इनिशियल व्हेलॉसिटी किती होईल? 0. सो इनिशियल मोमेंटम किती होईल? 0. आणि फायनल मोमेंटम आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय. फोर्स दिलेला आहे. फोर्स किती होता? 8 न्यूटनचा. किती टाइम साठी अप्लाय होतोय? 4 सेकंड साठी. मास किती आहे आपल्या ऑब्जेक्टचं? 3 kg. आणि त्याची व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची आपल्याला, फायनल व्हेलॉसिटी. सो दॅट v विल बी इक्वल्स टू हाऊ मच? 8 into 4 upon 3. सो व्हेलॉसिटी किती झाली? 32 upon 3 and that is equals to किती? 10.67 meters per second. कळालंय काय काय केलंय? तर फक्त एकच फॉर्म्युला दरवेळेस अप्लाय होत नाही. लास्ट क्वेश्चन जो आहे तो सुद्धा आपण या फॉर्म्युल्याने सॉल्व्ह करू शकतो. फोर्स दिलेला आहे, टाइम दिलेला आहे आणि इनिशियल व्हेलॉसिटी आणि मास दिलेला आहे का? नाही, फोर्स नाही दिलेला ना आपल्याला. इनिशियल मोमेंटम कॅल्क्युलेट करता येईल आपल्याला, व्हेलॉसिटी दिलेली आहे, मास दिलेला आहे. अरे येईल का? लास्ट क्वेश्चन काय होता आपला? बाई ग, स्टॉप अँड ऑब्जेक्ट. स्टॉप करायचे म्हणजे फायनल मोमेंटम किती होईल? 0. आणि इनिशियल मोमेंटम कसं होईल? आपल्याला 50 मीटर्स पर सेकंडने ते ऑब्जेक्ट ट्रॅव्हल करते हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर 5 kg त्याचा मास आहे, राईट. सो मास इंटू व्हेलॉसिटीने आपल्याला काय भेटल? इनिशियल मोमेंटम भेटून जाईल. फायनल मोमेंटम तर 0 होणार आहे, राईट. सो इनिशियल मोमेंटम किती होईल? मायनस ऑफ 50 मल्टिप्लाइड बाय 5, राईट. आणि फायनल तर 0 होणार आहे, राईट. सो त्याचं हे झालं चेंज इन मोमेंटम टोटल. आणि फोर्स किती अप्लाय केला होता आपण? फोर्स फाइंड करायचा आहे आपल्याला, राईट. आणि टाइम दिलेला आहे. टाइम किती होता? 10 सेकंड्स. आणि फोर्स आपल्याला फाइंड करायचा होता, राईट. सो इथून फोर्स निघेल का? 10 डिवायडेड बाय दिस. सो आवर फोर्स विल बी इक्वल्स टू मायनस 25. एवढं चालतं का लास्ट टाइम? ओके. सो घूम फिर के सब चीजें यही है. कळालंय कशा प्रकारचे प्रॉब्लेम्स येतील तर आता फोर्स साठी? ओके. आणखीन बस एक फोर्स आता काय, एक स्टॉप करू शकतो, एक मोशन मध्ये आणू शकतो. स्टॉप करायचं पण झालंय, मोशन मध्ये आणायचं पण क्वेश्चन झालंय. और क्या ही हो सकता है? आणखीन एक लिया मेरी तरफ से.
म्हणजे an object of mass 10 kg is traveling with a velocity of an object of mass 10 kg is traveling with a velocity of किती तुम्ही सांगा. हा सांगा पटकन किती घ्यायची. 5 meters per second. ठीक है. After applying some force, the velocity changes. To किती चेंज झाली पाहिजे. हा 12 meters per second. Changes to 12 meters per second in 14 seconds. काय फाइंड करावं लागेल. वाव हुशार आहे तुम्ही तर सगळे. करा मग पटकन. फाइव काय न्यूटन. कसं येईल. चेंज इन मोमेंटम इज इक्वल्स टू फोर्स मल्टिप्लाइड बाय टाइम. सो चेंज फायनल काय झालंय आपलं 12 आणि मास किती सांगितलंय. मास किती होतं 5 होतं का 10 आहे. फायनल मायनस इनिशियल 5 मल्टिप्लाइड बाय 10 and that is equals to force multiplied by time. So force F आहे आणि time आहे आपला 14 seconds. Right? So 12 into 10 is 120 minus 50. So 120 minus 50 will be equals to 70 and that is equals to force into 14. So F will be 17 divided by 14 and that equals to 5 आहे का नक्की. That is equals to 5 Newton. ओके. सो आता एवढे टाइप्सचे आपले न्यूमेरिकल झालेच. सगळ्यात पहिलं काय होतं. टू चेंज द स्टेट ऑफ मोशन टू रेस्ट. Right, and second was to change the state of rest to motion. Second याच्यात थर्ड याच्यात काय झालं. चेंज इन मोमेंटम. ओके. सो इथपर्यंत क्लिअर आहे. आता काही डाऊट कोणाला कशाबद्दल. सो इन द नेक्स्ट लेक्चर विल स्टार्ट विथ सांगितलं मी अगोदर ग्रेविटेशन. ओके. सो आज के लिए इतना ही.